नमस्कार भक्तांनो, अधिक मास हा अत्यंत प्रिय आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या काळात भक्ती, नामस्मरण आणि अध्याय वाचनाला विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की अधिक मासामध्ये भगवंताचं ध्यान आणि अध्याय वाचन मध्येच सोडणं योग्य नसतं, म्हणून अध्याय पूर्ण ऐका. मन शांत ठेवून पूर्ण भक्तिभावाने हा अध्याय ऐका. चला तर मग सुरू करूया आजचा पवित्र अध्याय. अध्याय 28. सुमती राजाची कथा. वाल्मिकींची निर्गमन. अधिक मासाचे महात्म्य सांगताना वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला विष्णू लक्ष्मी संवादाचा वृत्तांत सांगत होते. विष्णू लक्ष्मीला म्हणाला, अधिक मासाचे व्रत किती प्रभावी आहे ते एका कथेवरून तुला चांगले समजेल. कृतयुगातील गोष्ट आहे. पूर्वी सोमवंशात एक राजा होता. तो शूर होता. त्याची पत्नी सुष्टुमती. राजा सदाचार संपन्न होता. त्याचे नाव सुमती व त्याची मतीही चांगली होती. ते दाम्पत्य त्यांच्या प्रजाहित कार्यासाठी सर्वत्र विख्यात होते. राजा श्रीहरीचा परमभक्त होता. ते दाम्पत्य दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात उत्तम व्रते करून दानधर्म भरपूर करीत असे. अंगिरस ऋषी शिष्यगणांसह एकदा त्या राजाला भेटण्यासाठी आले. त्यांना पाहून राजा राणी तत्परतेने त्यांना स्वागताला सामोरे आले. त्या दोघांनी त्या ऋषींची स्तुती केली, सन्मान केला. नंतर येण्याचा हेतू विचारला. कोणते कार्य करू, काय आज्ञा आहे, अशी पृच्छा केली. त्यावेळी राजा काय म्हणाला, ऐक हे मुनिवर्या, तुमचे येणे माझ्या राजसदनात झाले, त्यामुळे मी कृतार्थ झालो. सज्जनांचे आगमन सुखप्रदच असते. जेथे संतांबद्दलचे प्रेम असते तेथे सर्व संपदा येतात. सत्कीर्ती वाढते, संतती वाढते, दुर्बुद्धी नष्ट होते. जे सत्यधर्माने वागतात त्यांच्यावर संत दया करतात. त्यांच्या इतके दयाळू या जगात कोणीच नाही. संतचरणांचे उदक जे मस्तकी धरतात त्यांनी जगातील सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखेच आहे. आपण असे श्रेष्ठ संत माझ्याकडे चालात, त्यामुळे मी फार धन्य झालो आहे. माझी पत्नी, पुत्र, सारे वैभव व माझा देह आपल्या कोणत्याही कार्यासाठी मी आपल्याला अर्पण करीत आहे. आपल्या आगमनाचे प्रयोजन काय आहे हे कळले तर बरे होईल. त्याचे नम्र बोलणे ऐकून मुनी म्हणाले, तुझे नम्र वचन ऐकून मला आनंद झाला. विनय हा असा गुण आहे की त्याच्या योगाने सर्व पुरुषार्थ पूर्ण. मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझे नित्य कल्याण होवो. राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तुमचे दोघांचे सदाचरण पाहून मला फार बरे वाटले. एक शंका मनात येते, तुम्हाला एवढे वैभव कसे प्राप्त झाले? तुमची बुद्धी, धर्म व सत्य यात स्थिर आहे, हे कशामुळे झाले आहे? सुमती म्हणाला, आम्हाला पूर्वजन्माचे स्मरण आहे. मी गेल्या जन्मी वीर नावाचा वैश्य होतो. त्यावेळी मी अनेक पापे केली. मी लोकांचे, ब्राह्मणांचे द्रव्य हरण केले, लोकांना फसविले, अनेक स्त्रिया भोगल्या, सज्जनांची निंदा केली, मी अनेक हिंसाचार केले. पुढे मी निर्धन झालो. लोकांनी माझा तिरस्कार केला. मी वनात गेलो. जो प्राणी मिळेल त्याला मारून मी त्यांचे मांस खाई. मला तेही मिळेना. मी थकलो. तहान भुकेने फार व्यथित झालो. वनात फिरत असता मला एक विष्णू मंदिर दिसले. ते फार सुंदर होते. त्याच्याजवळ एक स्वच्छ पाण्याचा तलाव होता. त्यात राजहंस विहार करीत होते. मी पुढे जाऊन ते स्वच्छ पाणी प्राशन केले. मी तेथे संचित होऊन बसलो असता माझी भार्या कुलीना, ही पण परागंदा झालेली, त्या वनात भटकत तेथेच पोहोचली. ही राणी सुष्टुमतीच त्यावेळी कुलीना म्हणून माझी पत्नी होती. तिला पाहून मला दया आली. मी काही फळे आणून तिला खायला दिली. ती व मी बसून राहिलो. वनातील प्राण्यांना मारून मी खात असे हे समजून तिला फार वाईट वाटले. तिने विचारले, स्वामी, एवढी दुर्दशा झाली तरी आपण अजून पापाचरण का करता? यामुळे अत्यंत क्लेशकारक अशा नरकात पडावे लागेल हे माहीत आहे ना, तरी अजून हिंसाचार करता. ज्ञान प्राप्त करा, सदाचरण करा. आपण शुद्ध केवळ ब्रह्मरूप आहोत याचे भान ठेवा. ज्या भगवान श्रीकृष्णाचे नाव घेता सर्व पापे नष्ट होतात, त्या श्रीकृष्णाचे नाम घ्या. मंदिरात जे विष्णू भक्त येतील त्यांची सेवा करा. मंदिर स्वच्छ करण्याचेही काम पुण्यप्रद आहे. भक्तिमार्गाने तुम्ही पापमुक्त व्हाल. याविषयी मी पुष्कळ ऐकले आहे. तिने मला चांगला उपदेश केला. मी भक्ती करू लागलो. विष्णू भक्तांचे देवळात आगमन होई त्यावेळी त्यांची सेवा करू लागलो. अधिक मास आला तेव्हा आम्ही दोघांनी यथाशक्य व्रताचरण केले.
त्यामुळे माझी सर्व पापे नाश पावली. तो जन्म संपला व हा तो जन्म लाभला, त्यात आम्हाला सर्व वैभव प्राप्त झाले, सद्गुण प्राप्त झाले, पुण्यकृत्ये घडू लागली, पूर्वजन्माचे स्मरणही कायम राहिले. अधिक मास व्रताचे हे फळ आहे. अंगिरस मुनींना सर्व इतिहास ऐकून फार आनंद झाला. विष्णू म्हणाला, अंगिरस मुनींनी राजाला उत्तम आशीर्वाद दिला व राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते शिष्यांसह आपल्या आश्रमास निघून गेले. सुमती व सुष्टुमती नित्य हरिभक्ती करीत राहिले व देहांत झाल्यावर गोलोकात त्यांना स्थान मिळाले. वाल्मिकींनी अधिक मासाच्या महात्म्याच्या अशा विष्णुप्रोक्त कथा दृढधन्वा राजा व गुणसुंदरी राणी यांना सांगितल्या आणि राजाचा निरोप घेऊन ते शरयू नदी तीरी निजाश्रमाकडे गेले. नारायण नारदाला म्हणाले, दृढधन्वा व त्याची पत्नी गुणसुंदरी विरक्त होऊन आपल्या ज्येष्ठ पुत्रा समारंभपूर्वक राज्यपदी बसवून हरिभक्तीसाठी अरण्यात निघून गेले. अधिक मास महात्म्य अध्याय 28 समाप्त. ही अधिक मासाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही ही कथा दुसऱ्यांना शेअर केली व त्यांनी ही कथा ऐकली त्याचेही पुण्य तुम्हाला मिळेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.